शुभास्ते ग्रामविकास अधिकारी सन्माननीय अनिलजी चौधरी साहेब यांचा देखील आपण विशेष सन्मान या ठिकाणी करावा। आपल्या शुभास्ते अनिलजी चौधरी साहेब ग्रामविकास अधिकारी पनवेल यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय। तर मी या सन्माननीय दीपकजी चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्तानं आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर आदरणीय रवी सर देखील या मुख्य मंचावरती आमच्या समवेत जुळले गेलेत आणि आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय दीपक शेठ चव्हाण साहेबांचा देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करावा। तर आमच्या मुख्य मंचावरती ज्यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ ज्या ज्या वेळेला व्यावसायिक दर्जाच्या स्पर्धा खेळतो, इंटर कॉलेजच्या स्पर्धा करतो, या सर्व स्पर्धांमध्ये संघाचा पुरस्कर्तेपद ज्यांच्या माध्यमातून भूषवलं जातं ते आदित्य प्रिया लॉजिस्टिकचे सर्व सन्माननीय दीपक शेठ चव्हाण साहेबांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती। प्रमुख आयोजक राजेशजी टेंबे यांच्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती पाहिला। तर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय रवी सरांचा देखील आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करूया आणि हा सन्मान करण्यासाठी मी कल्पेश यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करावा। त्यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय विनोदजी पवार सर यांचा देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे आणि दोनही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आपल्या 11 खेळाडूंसह आपण आमच्या मुख्य मंचाच्या समोर यायचं आहे। दोनही टीम्स मेगा फायनलिस्ट यानंतर लगेचच आपण बक्षीस वितरणाकडे जातो। मित्रांनो खूप खूप आभार दोन्ही संघांचं आणि कॉंग्रॅच्युलेशन्स दोन्ही टीम्सला देऊयात आणि लगेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू करूयात। विनंती केली जाते दोन्ही टीम्स प्लीज व्यासपीठाच्या समोर या। आयोजक तुम्हाला वारंवार विनंती करतायत, प्लीज दोन्ही टीम्सला विनंती केली जाते आपण आपल्या 11 खेळाडूंना घेऊन व्यासपीठाच्या समोर यायचंय। या संपूर्ण मॅच मध्ये मेगा फायनलच्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय निलेशजी दिसले साहेबांचा देखील आपण एक छोटासा सन्मान करतोय। तर विनंती असेल जॉन यांना, जॉनच्या शुभास्ते निलेशजी दिसले यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे। सिंह साहब इनसे भी विनती रहेगी कि आइए आपका भी एक छोटा सा यहाँ पे सन्मान लिया जाएगा, इस्तकबाल करेंगे हम आपका भी, आइए। त्यानंतर बघा सुपर डीजी माऊली, प्लीज सुपर डीजी माऊली तुमचा एकही खेळाडू व्यासपीठाच्या समोर नाही, आयोजकांच्या माध्यमातून विनंती केली जाते कृपया इकडे या, बक्षीस वितरण इकडे चालू आहे। पिचवर प्रॅक्टिस करू नका विनंती असेल। त्यानंतर महेशजी कडव साहेबांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल आजच्या स्पर्धेमध्ये। महेश कडव यांचा देखील एक सन्मान करणार आहोत आपण। महेशजी कडव साहेब आपण यावं पुढे, आपला देखील सन्मान केला जाईल। महेशजी कडव साहेबांचा देखील एक सन्मान केला जातो, थँक्यू सो मच। चला दोन्ही टीम्स आपण आता मुख्य बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे जातोय। प्लेअर ऑफ द मॅच या सामन्याचा जातोय सुरेश मोहिते, यावं आपण, आपल्याला मात्र सन्मानित केलं जाईल प्लेअर ऑफ द मॅच। मी विनंती करेन गजाननजी काकडे साहेब, दीपकजी चव्हाण साहेब प्लेअर ऑफ द मॅच सुरेश मोहिते ठरतात आणि 1000 रुपयांचं पारितोषिक असेल दीपकजी चव्हाण सरांकडून सुरेश मोहिते याच्या या प्लेअर ऑफ द मॅच या इनिंगसाठी। थँक्यू सो मच। त्याच्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन अनिलजी चौधरी साहेब आणि दिनकरजी पोपेटा साहेब, आपण दोघांनी पुढे यावं। आपल्या दोघांच्या शुभ हस्ते प्लेयर ऑफ द मॅच
हे पारितोषिक दिल्यानंतर आता आपण बेस्ट बॉलर कडे जातोय. तर बेस्ट बॉलर या संपूर्ण स्पर्धेमधला ज्या गोलंदाजाने आज संपूर्ण दिवसभर, माफ करा काल संपूर्ण दिवसभर वाखण्याजोगी गोलंदाजी केली, एक अप्रतिम वेगवान यंग टॅलेंटेड गोलंदाज, येणारं उज्ज्वल भविष्य टेनिस क्रिकेट मधलं, अर्थात ज्यांनी मात्र तब्बल 15 चेंडू डॉट टाकलेत, 5 षटका हाताळलेत, 37 धावा खर्च केल्यात, 7 विकेट टिपलेत आणि संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज खेडूपाडा एक्सप्रेस अर्थात साहिल उलवेकर. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट संपूर्ण दिवसभर. काल आपण पाहतो की या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र विरोधकांचे धाबे दणाणून सोडले आणि अप्रतिम गोलंदाजीचं सादरीकरण करत असताना मात्र आपल्या टीमला विजयाच्या अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आणून सोडलं. आज तो मिस होता परंतु अप्रतिम खेळ त्याचा संपूर्ण दिवसभर काल राहिलाय. त्याच्यानंतर बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन महेशजी कडवण त्याचबरोबर निलेशजी दिसले साहेबांना आपण यावं. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आम्ही मात्र इथे वितरित करतोय. संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज ज्यांनी मात्र 4 इनिंग साकारल्या, तब्बल 61 धावा कुठून काढल्या, बेस्ट स्कोर त्याचा 18 राहिला, स्ट्राईक रेट त्याची 180 ची राहिली, 3 षटकार त्याने लगावले, 7 चौकार त्याने लगावले आणि या संपूर्ण स्पर्धेतला बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक जाते मयूर वाक्षे. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन भरत दादा, त्याचबरोबर किशोर शेठ खानावकर, तुकारामजी माफ करा क्षेत्ररक्षक हे पारितोषिक आहे. मी विनंती करेन हे पारितोषिक देण्यासाठी रब अन्सारी साहेब आणि त्याचबरोबर विनोद भाऊ यांना की आपण दोघांनी पुढे यावं. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या संपूर्ण स्पर्धेतला या दरम्यान उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 2 खेळाडू या रेस मध्ये होते. दोघांनी समसमान कॅचेस पकडल्यात परंतु आयोजकांनी निर्धार घेतला की यंग टॅलेंटेड खेळाडू जर का पुढे येत असेल तर त्याच्या पाठीशी आपण उभं राहणं हे आपलं काम आहे. त्यामुळे मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या संपूर्ण स्पर्धेतला ठरतोय सुपर डीजी माऊली संघाचा गणेश. एक मिनिट नावामध्ये गोळ गणेश तो प्रॉपर तो दुसरा गणेश तो नाही त्याचं गणेश नाव नाहीच आहे. तो रोशन साळून घे तिथं पाठीमागे गणेश तलवार का गणेश आहे आपण या गणेश आहे आपण एक मिनिट. त्यानंतर मेडन ओव्हर साठी अनिकेतसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. अनिकेत आपण यावं लवकर दीपक सरांकडून. त्याचबरोबर साहिल साठी देखील एक पारितोषिक आले. प्लीज या लवकर आणि घेऊन जावा प्लीज 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 लवकर या. चला लवकर लवकर आपण हे पारितोषिक देऊया. दीपकजी प्लीज आपण लवकर द्या. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक मित्रांनो हे पारितोषिक सर्वाधिक इम्पॉर्टंट राहील कारण की या संपूर्ण स्पर्धेमध्ये एसिक्सचे ब्रँडेड शूज ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सुपूर्द केले गेलेत अर्थातच चेतनजी तिवारी साहेब अर्थातच जॉन जगदीश स्पोर्ट्सचे सर्व अल्प दरामध्ये योग्य क्वालिटीचे योग्य दर्जाचे स्पोर्ट्स इक्विपमेंट आपल्याला पाहिजे असेल तर जगदीश स्पोर्ट्स शॉपी याला नक्कीच व्हिजिट द्या आणि आपल्या क्रीडा क्षेत्राला अजून सुरक्षित करा. यांच्या माध्यमातून एसिक्सचे ब्रँडेड शूज ज्याची मार्केट प्राइस तब्बल 5500 आहे हे मात्र मॅन ऑफ द सिरीजच्या रूपामध्ये आपल्याला प्राप्त झालंय आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन भरत दादा, किशोर शेठ खानावकर, तुकारामजी सरक साहेब त्याचबरोबर हनुमंत साहेब यांना विनंती असेल की आपण चौघांनी पुढे यावं. आपल्या चौघांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आम्ही वितरित करतोय. मित्रांनो संपूर्ण स्पर्धेतला
7 सामन्यांमध्ये तब्बल 102 धावा कुठून काढल्यात, उत्कृष्ट स्कोर 58चा केलाय. गोलंदाजी करत असताना त्यांनी मात्र कमालीची गोलंदाजी हाताळली. क्षेत्ररक्षण करत असताना अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं. 3 कॅचेस त्याने टिपल्या. आणि ठरतोय सुरेश मोहिते, नो डाऊट, काहीच ऑब्जेक्शन नाहीये. कोणच इथे त्याच्या आसपास पण नाहीये. यावं आपण. सुरेश मोहिते मित्रांनो, सर्वात मोठा प्रश्न पडला होता, सुरेश मोहिते कशा प्रकारचा खेळ दाखव. अमन लोहिया यांच्या चेहऱ्यावर स्मित असे सांगते की तो खुश आहे. तर बघा मोहिते, तुमच्यासाठी हे ब्रँडेड शूज जगदीश स्पोर्ट्स शॉपी, एक विश्वसनीय नाव खेळ जगतामधलं, यांच्याकडून मात्र एसिक्सचे ब्रँडेड शूज दिले जात आहेत. आणि याचा तुम्ही स्वीकार करावा आणि तुमच्या क्रिकेटिंग करिअरमध्ये या शूजने मात्र अजून धुमाकूळ घालावा, या साऱ्या शुभेच्छा जगदीश स्पोर्ट्स शॉपी आणि त्याचबरोबर संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून. सर्व आयोजकांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. व्यासपीठावरती उपस्थित आमचे किशोर शेठ खानावकर साहेब असतील, राजेश दादा टेंबे असतील, त्याचबरोबर विजय शेठ खानावकर साहेब, त्याचबरोबर दिनकरजी पोपेटा साहेब, त्याचबरोबर निलेशजी दिसरे, तुकारामजी सरक, सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो या संपूर्ण स्पर्धेचा रनरअप संघ अर्थातच सुपर डीजी माऊली हा संघाचे सर्व आदरणीय आपण पाहतो की दिनकरजी पोपेटा साहेब आणि रामदासजी महानवर या दोघांना देखील विनंती असेल की आपण दोघांनी व्यासपीठावरती यायचंय. सर्वांनी यावं. आपण तुम्हाला हे पारितोषिक वितरित करतोय. सर्व संघांनी, सर्व संघ मालकांनी आणि सर्व संघच्या पाठीराख्यांनी सर्वांनी यावं. आपलं हे पारितोषिक आपण इथून ग्रहण करावं. तर आपण पाहतोय की या वर्षीच्या हंगामातला पहिला रनरअप संघ जो मात्र ठरतोय अर्थात सुपर डीजी माऊली संघ. निश्चित स्वरूपाने आपण पाहतो संपूर्ण टीम आणि सर्व पाठीराखे मात्र खुश आहेत त्यांच्या परफॉर्मन्सला घेऊन. फायनलच्या अंतिम टप्प्यामध्ये मात्र चांगला खेळ दाखवता आला नाहीये, परंतु संपूर्ण दिवसभर प्रत्येक क्रीडा रसिकाच्या गळ्यातलं ताईत हे सर्व खेळाडू बनलेत. परंतु इथे मात्र आपण पाहतोय की विजयापासून एक पाऊल दूर राहिलेत, परंतु जो खेळ त्याने दाखवला याबद्दल नक्कीच त्यांचं कौतुक करावं लागेल. रनरअप ठरतायत, द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरतायत सुपर डीजी माऊली संघ. त्यानंतर मित्रांनो, स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर स्मृती चषक श्री काळभैरवनाथ स्पोर्ट्स क्लब कळंबोली गाव आयोजित ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आणि हंगामाची पहिली स्पर्धा आणि ज्यांनी मात्र विजयाचा श्री गणेश केलाय अर्थात आदित्य प्रिया लॉजिस्टिक, या आपण आपल्याला सन्मानित केलं जाईल प्रथम पारितोषिकाने. आणि संघाचे संघ मालक अर्थातच दीपकजी चव्हाण साहेब हे देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत. विजय संघाचा त्याचबरोबर रनरअप संघाचा मनपूर्वक आभार. आपण सर्वजण क्रीडा रसिक, सर्व कळंबोलीकर वासी या स्पर्धेला भरभरून प्रेम दिलं याबद्दल नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून, आमच्या ऑफिशियलच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. पीटीसी लाईव्ह तुम्ही 2 दिवस जे आम्हाला सहकार्याची भूमिका दर्शवली त्याबद्दल तुमचं देखील शब्द सुमनाने मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमच्या ऑफिशियल टीम अर्थातच आमचे पंच, त्याचबरोबर आमचे गुणलेखक योगेश वाघ असतील, त्याचबरोबर प्रवीण अर्जुने सर, त्याचबरोबर जयेशजी भोसले सर स्पेशली आज आमच्या आमंत्रणाला मान देऊन इथे आले त्यांचा आभार व्यक्त करतो. सर्व आमचे कॅमेरामॅन, पिच क्युरेटर आणि ग्राउंडमॅन सर्व स्टाफ यांचा मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर महेशजी मोरे तुमचं स्पेशल मी आभार व्यक्त करतो. खूप चांगलं काम तुम्ही देखील केलं. नकळतपणे कुणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. त्याचबरोबर आमचे सर्व आयोजकांमधील आमची यंगस्टर युनिट अर्थातच प्रभातजी आंबोरे, बंटीजी काकडे, त्याचबरोबर कल्पेशजी जळे, विराजजी खानावकर या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा आभार व्यक्त करतो. बरोबर त्याचबरोबर राजेश दादा टेंबे यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर दोन्ही विजयी संघ मालकांचा अर्थात दीपकजी चव्हाण साहेब, आदित्य प्रिया लॉजिस्टिक प्रथम पारितोषिकाचे मानकरी आणि त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचे मानकरी अर्थात दिनकरजी पोपेटा साहेब आणि त्याचबरोबर रामदास मानवर यांचा देखील आभार व्यक्त करतो. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी देतो आणि मी प्रशांत पुजारी इथेच थांबतो. जय हिंद, जय 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 महाराष्ट्र.